जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. हे हिंदू वीरानो, हे धर्मयोद्ध्यानो, माता भगिनीनो, जागे व्हा. मी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य तुमच्या रक्तातल्या रणरागणाला हाक मारतोय. उठा, जागे व्हा. जिथे भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला त्या मथुरा नगरीतील श्रीकृष्ण मंदिर आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेलं आहे. तिथे आजही मंदिर आणि मशीद सीमारेषेवरून वाद सुरू आहे. अन्यायाच्या छायेत आपल्या भगवान श्रीकृष्णाला किती दिवस ठेवायचं? हजारो वर्षापासून आम्ही हिंदू हा अन्याय सहन करत आलो आहोत. आता बास ना, पुरे झालं. आता सहनशीलतेचा सीमा संपलेल्या आहेत. वेद म्हणतात धर्म रक्षती रक्षता. जो धर्माची रक्षा करतो त्याचा धर्म पण रक्षा करतो. आता वेळ आहे धर्मासाठी आक्रमक होण्याची, नाहीतर ही पुढची पिढी ना आपल्याला कधी क्षमा करणार नाही. म्हणून श्रीकृष्ण जन्मभूमीची मुक्ती ही एक आपली लढाई नाही, तर ही आपल्या आत्म्याची, आपल्या धर्माची, आपल्या संततीच्या भविष्याची लढाई आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मुक्तीसाठी आता व्यापक जनजागरण होण्यासाठी वैश्विक नारायण यज्ञाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी वरळी, मुंबई येथे श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाने हे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सर्व जगद्गुरू या कार्यामध्ये पूर्णतः सक्रिय आहोत. आमचा पूर्णतः या कार्याला आशीर्वाद आहे. हा यज्ञ आपल्या हिंदूंच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आहे. धर्मप्रेमी असाल तर सर्व हिंदू बांधवांनी या यज्ञाला उपस्थित राहा. हा वैश्विक नारायण यज्ञामध्ये सहभागी होऊन फक्त हवन करायचं नाही आहे, आपण आपल्या रक्तातल्या शक्तीला जागवायचं आहे. श्रीकृष्णाच्या बासरीचा जो सूर आहे त्या सुरात नाही तर सुदर्शन चक्राच्या धारेमध्ये आपण एकत्र यायचं आहे. हा यज्ञ नाही आहे तर वैचारिक युद्धाचा आरंभ आहे. आध्यात्मिक युद्ध, जिथे प्रत्येक आहुती परतंत्र्यावर प्रहार करेल, प्रत्येक मंत्र विजयाचा नाद करेल. उठा, एकत्र या. तारीख लक्षात ठेवा, 15 आणि 16 नोव्हेंबर वरळी, मुंबई येथे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त होईपर्यंत हा यज्ञ आता थांबवायचा नाही, आता सण करायचं नाही. सर्व हिंदू एकत्र या. लाट्या नाहीत, कवच नाही, फक्त संकल्प घ्या. रक्तात कृष्ण, हृदयात राम आणि डोळ्यात रणभूमी. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त होईपर्यंत आता झोपायचंच नाही. हिंदू जागला ना तर जग थरथरेल. म्हणून जागे व्हा. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.